नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला नरसापूर प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल. नराधम भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयानं दिली फाशीची शिक्षा. खिद्रापूर गावकऱ्यांचा प्रशासनाविरोधात एल्गार. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा सरकारला इशारा. कोल्हापुरात वटपौर्णिमेचा मोठा उत्साह. पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलं वडाचे पूजन. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी केली प्रार्थना. आजच्या बुलेटिनमधील सर्वात मोठी बातमी पुण्यातून. अवघ्या देशाला हादरून सोडणाऱ्या नरसापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिलाय. 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावली. या नराधमाला फाशी झाल्यानं अखेर पीडिताच्या कुटुंबाला न्याय मिळालाय आणि कायद्याचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. आता कोल्हापूरच्या बातमीपत्राकडे वळूयात. कोल्हापुरात सध्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. महायुती ही निवडणूक एकत्र लढणार असली तरी आज शिवसेनेच्या वतीनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. ठराव दाखल करण्यापूर्वी शिवसेनेच्या ठरावधारकांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार धैर्यशील माने, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय मंडलिक यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. आपण बघितलं असेल, सातत्यानं आपण सगळेजण मला प्रत्येक वेळा ज्या वेळा विचारलंय या गोकुळच्या निवडणुकीमध्ये असेल त्यावेळेला मी पहिल्यापासून जे सांगत आलो होतो की गोकुळची निवडणूक ही महायुतीतून आम्ही लढणार आहोत आणि महायुतीतून पुढे जाणार आहोत. आताच्या घडीला बिनविरोध हा विषय नाही, महायुतीतून लढणं आणि ते जिंकणं हे आमच्यासाठीचा उद्देश आहे. त्यातला पहिला पार्ट सुरू झालाय. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा पुढच्या पार्टवर आज बोलणं अपेक्षित नाही. अजून ही निवडणूक खूप पुढे आहे. आम्हाला ठराव दाखल करायचे आहेत. बऱ्यापैकी प्रत्येक पक्षाचं संघटन त्यांच्या पद्धतीने मजबूत करायचं, ते आम्हाला सगळ्यांना करू द्या. शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक खिद्रापूर गावकऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या जाचक नियमाविरोधात प्रशासनाविरोधात थेट एल्गार पुकारलाय. आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या हक्काच्या घरांवर गदा येत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी आज अख्खं गाव आणि प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवलं. कोर्टात चुकीची माहिती देऊन गावकऱ्यांना बेघर करण्याचा डाव सुरू असल्याचं म्हणत गावात येणारे सगळे रस्तेही जाम करण्यात आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला. त्यामुळे आता प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पण ही 71 घरं प्रातिनिधिक स्वरूपाची असून यापुढेही अजून बाकी घरे काढण्याचा आणि पर्यंत त्यांना पूर्ण गावच इथून हलवायचा विचार शासनाचा दिसतोय. त्या विरोधात गेल्या 2 दिवसापासून खिद्रापूरचे नागरिक मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी इतर रस्त्यावर बसून बेमुदत धरणे आंदोलन केलेत. कालपासून काही लोकप्रतिनिधी काही संघटनेचे लोक यांनी भेटून आम्हाला पाठिंबा दिला. आज प्रशासनाचे लोक तहसीलदार साहेब असू देत, BDO साहेब असू देत, आज इथे येऊन भेटल्यानंतर काही सकारात्मक आमच्यात आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. पण काही गोष्टींचे मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेले आहेत की आम्हाला असं लेखी आश्वासन द्या की आम्ही याच गावचे रहिवासी आहे, असं तुमच्याकडनं पण ऍफिडेव्हिट तिथे वरती जाईल आणि पर्यंत शेवटी आमच्या बाजूने निकाल लागून ही सगळी घरं कायमस्वरूपी याच गावचे आहेत किंवा ही लोक पिढ्यानपिढ्या इथं राहत असून हे रहिवासी इथलेच असून यातले कुठलेही घर अतिक्रमण नाही असं त्यांनी लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली. आज कोल्हापुरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात सुवासिनींची पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महिलांनी वडाला विधिवत हळदी कुंकू वाहून दोरा गुंडाळत फेरा मारल्या आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. कोल्हापुरात सगळीकडेच वटपौर्णिमेचा एक वेगळा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळालं. आज एका बाजूला सुवासिनींसाठी वटपौर्णिमेचा सण तर दुसऱ्या बाजूला बळीराजासाठी बेंदूर हा सण असा हा दूध साखरेचा योग राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्तानं चोये गावात शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची आकर्षक सजावट करून पारंपरिक मिरवणूक काढली.
घंटा, फुलांचे हार आणि रंगीबेरंगी वस्त्रे घालून सजवलेले बैल आज गावांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरले. ढोल ताशांच्या गजरात गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जानी राजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्लीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. इथली एक अत्यंत धोकादायक इमारत कोसळली. या दुर्घटनेनंतर बाजूलाच असलेली दुसरी धोकादायक इमारत ही कोसळण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून महानगरपालिकेनं तातडीनं कारवाई करत बाजूच्या घरातील नागरिकांना घर खाली करायला लावून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सकाळी गंजी गल्ली येथे शिवाजी मार्केटच्या समोर एक धोकादायक इमारत होती. त्यांना आम्ही 1 महिन्यापूर्वीच नोटीस दिली होती. लाईट व पाणी कनेक्शन बंद करण्याबाबत आम्ही कळवलेलं आहे. तरी ते लोक अति धोकादायक इमारतीमध्ये राहत होते. आज त्या बिल्डिंगच्या समोर एक भिंत कोसळल्यामुळे त्या अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले 6 लोक होती. त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या बाजूला 12 शॉप आहेत छोटे छोटे, टेलर, अल्ट्रेशन, ड्रायक्लिनर वगैरे. त्यांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आजपासून ते पूर्ण शॉप बंद करण्यात यावं, कारण तेही अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत. आणि कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महानगरपालिकेमार्फत अत्यंत धोकादायक इमारत म्हणून ज्या लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे त्यांचं पाणी कनेक्शनही बंद करण्यात आले, तरी अद्याप त्यांनी तिथून शिफ्ट झालेले नाहीये. तर त्यांना सर्वांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विनंती करण्यात येते की अत्यंत धोकादायक इमारतीमध्ये न राहता पाऊस सुरू होण्यापूर्वी त्यांनी इतरत्र स्थलांतरित व्हावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती. कोल्हापुरातील मंगवा पेठेतील वारे वसाहत परिसरात आज एक मृत कोल्हा आढळून आल्यानं खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक ओंकार भोसले यांनी तातडीने दखल घेतली. यानंतर प्राणीमित्र ओंकार काटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत कोल्ह्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार या मृत कोल्ह्यावर योग्य पद्धतीनं अंत्यविधी करण्यात आला. बातमी आहे मुंबईमधून. मुंबईतील वांद्रे समुद्र किनाऱ्यावर आज एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे चक्क ब्ल्यू व्हेल माशाचं तब्बल 26 फूट लांबीचं पिल्लू किनाऱ्यावर वाहून आलं. वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी कार्टा क्लब जवळ काही मजुरांना हे महाकाय पिल्लू पहिल्यांदाच दिसलं. या दुर्मिळ माशाला पाहण्यासाठी किनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.